यमुना ब्रिज, यमुना नदीवर असलेला रेल्वेचा हा लांबलचक पूल. येथे मी उभा आहे, पहा समोरून एक्सप्रेस येते. मंडळी नमस्कार. आपण आलो आहोत प्रयागराज येथील आलोपी देवी मंदिराला भेट देण्यासाठी. पुण्यातील सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे आयोजित केलेल्या काशी यात्रा ट्रिपमधील प्रयागराज दर्शनाच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. प्रयागराज येथील आलोपी देवी मंदिर, नवग्रह मंदिर, संगम घाट तसेच आजूबाजूचा परिसर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आलोपी देवी मंदिराच्या परिसरात आता आपण आलो आहोत. आपणास जे समोर दिसत आहे तेच आहे माँ आलोपी देवी मंदिर. चला दर्शन बारीतून मंदिरात जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया. सती पार्वतीचं रूप असलेली माँ आलोपी देवी हे प्रयागराजमधील एकमेव शक्तिपीठ आहे. या मंदिरात कोणत्याही देवतेची मूर्ती नाही. चांदीने मढवलेला लाकडी पाळणा, ज्याला डोली असं देखील म्हणतात, त्याचीच इथं पूजा केली जाते. चला देवीचं दर्शन घेऊन बाहेर जाऊया. मंदिर परिसरात हार फुलांचे, प्रसादाची तसेच खेळण्यांची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. अनेक गृहोपयोगी तसेच शोभेच्या वस्तू देखील इथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. माँ आलोपी देवीचं दर्शन घेऊन आणि मंदिर परिसर फिरून आम्ही पुढे जात आहोत नवग्रह मंदिर पाहायला. प्रयागराज रामबाग येथील नवग्रह मंदिराच्या दर्शनासाठी आता आपण आलो आहोत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला इथला भव्य परिसर दृष्टीस पडतो. या नवग्रह मंदिराच्या परिसरात आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं, सालासर बालाजीचं तसंच खाटूश्यामचंही दर्शन होतं. इथली ही सारी मंदिरं पाहून आपलं मन अगदी भक्तिमय होऊन जातं. सरस्वती मातेचं दर्शन घेऊन आणि डाव्या बाजूला गंगा माता आणि उजव्या बाजूला यमुना देवी यांना प्रणाम करून आपण आता पुढे जात आहोत प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराकडे. इथला प्रशस्त असा स्वच्छ सुंदर परिसर आणि संपूर्ण संगमरवरी बांधकाम पाहून आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. याच मंदिराच्या बाजूला असलेल्या भव्य दिव्य अशा मंदिरात आपण सालासर बालाजी आणि श्री खाटूश्याम यांच्या दर्शनासाठी आलो आहोत. आपणास जे समोर दिसत आहे तेच आहे नवग्रह मंदिर. खूपच सुंदर मंदिर आहे हे. या मंदिरात आपल्याला नवग्रहाचे दर्शन तर होतेच, पण त्यासोबत आपल्याला माँ दुर्गा आणि लक्ष्मीनारायणाचेही दर्शन होते. या मंदिरात फोटो किंवा चित्रीकरणाला परवानगी नाही. सर्व देवदर्शन उरकून आणि इथली भव्यता मनात साठवून आम्ही आता या परिसरातनं बाहेर जात आहोत. मंडळी, यमुना नदीवरच्या या सुंदर ब्रिजवर आपण आता आलो आहोत. आपणास समोर जी दिसत आहे तीच आहे यमुना नदी. या नदीवरचा रेल्वेचा ब्रिजसुद्धा आपणाला दिसत आहे. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन टेक्नॉलॉजी यांचा अनोखा आविष्कार म्हणजेच यमुना नदीवरचा हा नवीन पूल. मेटल वायर रोपच्या साहाय्याने मॉडर्न टेक्नॉलॉजीवर आधारित बांधलेला हा पूल आपले लक्ष सहज वेधून घेतो. याच पुलावर उभं राहून मी सध्या आजूबाजूचा परिसर निहाळत आहे.
आपणास समोर दिसणारी ही यमुना नदी आणि याच नदीचं हे विस्तीर्ण पात्र आपण पाहत आहोत। एक मालवती संध्याकाळ आणि आपणास समोर दिसणारं सूर्यास्ताचं एक विहंगम दृश्य। सायंकाळची वेळ आहे, रम्य संध्याकाळ आहे, सूर्य अस्ताला चालला आहे। हा हा हा, काय वातावरण आहे, काय विशाल पात्र आहे। वाव, हा अनोखा सूर्यास्त डोळ्यांनी पाहून आणि कॅमेऱ्यात टिपून आम्ही आता गंगा आरतीसाठी रामघाटावर जात आहोत। प्रयागराज येथील गंगा नदीच्या रामघाटावरील आरतीचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण या गंगा आरतीचा जरूर लाभ घ्यावा। आम्ही प्रयागराज रामबाग येथील कावेरी हॉटेलवर मुक्काम केला आणि सकाळी 6 वाजता निघालो आहोत प्रयागराज येथील संगम घाटावर स्नानासाठी। गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्या जिथे एकत्र मिळतात त्या पवित्र संगमावर आम्ही स्नानासाठी चाललो आहोत। शाही कुंभमेळा जिथे भरवला जातो तोच हा संगम घाटाचा विस्तीर्ण किनारा। जय श्री राम। ओम नमः जय श्रीराम। जय श्री राम। चला आपण संगमावर चाललो आहोत स्नानासाठी। तुम्हाला जे माझ्या मागे दिसते इकडनं येते गंगा नदी आणि या बाजूने येते यमुना नदी आणि यांचा हा संगम गंगा, यमुना आणि सरस्वती दिसतोय। बोलो गंगा मैया की जय। हर हर गंगे जय। हर हर गंगे। हर हर गंगे। यमुना नदीवरचा पूल आपल्याला दिसतोय, रोड आणि रेलचा पूल। प्रयागचा घाट दिसत आहे आपल्याला समोर। याच ठिकाणी कुंभमेळ्यातलं शाही स्नान होतं। माघी मेळा इथे घेतला जातो। बरेचसे भाविक इथे स्नानासाठी आलेत। आम्ही चाललो आहोत। अशा प्रकारे आपण संगमावर पोहोचलेलो आहोत। आता या पवित्र संगमावर आम्ही शाही स्नान करणार आहे। खूप साऱ्या बोटी आल्या तिथे। या ठिकाणी बोटींचा एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे ज्यावर उतरून आपण संगमात स्नानासाठी जाऊ शकतो। जय गंगा मैया।
ऐसे आ जाइए थोड़ा ऊपर से वीडियो आमचा पण घ्या. घेतो खाली हां नाही गातो अगू मी उतरत अगू मी उतरत ऐसे लहान पकडायचे. तीन मारले. काका इकडे बघा जय गंगा मैया जय माता की चला इकडे द्या हर हर गंगे जय श्री राम. बजाओ डुबकी बजाओ. बरं अजून एक चला हाँ बोला हाँ चला मित्रांनो, मस्त एकदम एवढं छान स्नान झालं पवित्र संगमावर. आता स्नान करून आम्ही आता परत घाटाकडे चाललो आहोत. इतकी ऊर्जा भरली शरीरात आता. मस्त. हर हर गंगे. मंडळी, संगमावर स्नान केलं का? यात्रेचं सार्थक झालं का? संगमावर स्नान करून आम्ही येथे जवळच असणाऱ्या लेटे हुए बडे हनुमान मारुतीच्या दर्शनासाठी आलो. बडे हनुमानाचं दर्शन झाल्यानंतर येथे बाजूलाच असलेल्या श्री राम जानकी मंदिरात आम्ही दर्शनासाठी जात आहोत. या पवित्र संगमावर स्नान करून आणि इथल्या देवदेवतांचं दर्शन करून आम्ही पुढे निघत आहोत वाराणसी येथे श्री काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी. मंडळी, प्रयागराजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी रहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये वाराणसी येथे नमो घाटावर.
धन्यवाद.